भारत ॲग्रिकल्चर फर्निचर अँड स्टील कंपनीच्या तौफिक खान यांनी ऑटोमॅटिक गिअर बाईक आपण बनवली होती अशी चुकीची माहिती प्रसारमाध्यमांना दिली होती। ही बातमी यशवंतराव पॉलिटेक्निकच्या विद्यार्थ्यांनी पाहिल्यानंतर विद्यार्थ्यांच्या लक्षात असे आले की सदर दिलेली गाडी ही आपलीच असून गाडी बनवण्यासाठी कल्पनाही आपलीच होती। सदर गाडी बनवण्यासाठी आपल्याला 5 महिने लागले असून तौफिक खान यांच्याकडे फक्त वेल्डिंगसाठी गाडी दिली असता त्यांनी ती गाडी आपण बनवली असलेली चुकीची माहिती प्रसारमाध्यमांना दिली आहे। यापुढे विद्यार्थ्यांनी अशा लोकांपासून सावध राहावे असे आवाहन यशवंतराव पॉलिटेक्निकच्या विद्यार्थ्यांनी कोकण लाईव्ह ब्रेकिंगशी बोलताना केले आहे। हा प्रोजेक्ट आमचा आहे। ह्याच प्रोजेक्टबद्दल आम्ही मगाशी बोलत होतो। हा प्रोजेक्ट हा बघा, हे इस्रोने स्विचचं प्रोग्राम केलं, हे सगळं आम्ही केलेलं आहे। ही सगळी कन्सेप्ट आमची आहे आणि ह्याच्यावरती आम्ही फक्त इथे एक बॉक्स करण्यासाठी त्या टॉपिक खानकडे भारत इंडस्ट्रीमध्ये दिलेलं। ते दिलेलं असताना त्यांनी ही सगळी व्हिडिओ तयार केलेली होती। ही पूर्ण कन्सेप्ट आमची आहे, ही गाडी आमची आहे। ह्याला जे पण वायरिंग केलं आहे ते सगळं आम्ही केलेलं आहे आणि प्लस जे हे सगळं आयडिया, ही पूर्ण फर्नेसची आयडिया आमची होती। ह्याची आयडिया आम्ही 5 महिन्यापासून आम्ही तयार करतोय। ते 5 महिन्यानंतर एक्झिक्युशन होऊन ही गाडी तयार केलेली आहे। ही गाडी मी गेले 3 महिने झाले चालवतोय। पूर्ण वाडीवर मी ही गाडी फिरवत आहे। तौफिक खान या ठिकाणी पूर्णपणे चुकीचं बोललं आहे की त्याच्या वडिलांनी त्याला कल्पना दिली। ही सगळी आयडिया वगैरे आमची होती। आम्ही त्याला फक्त त्याला वेल्डिंगसाठी गाडी दिली होती बॉक्स करायला, पण त्याने या ठिकाणी न्यूज चॅनलला खोटा रिपोर्ट दिला की कल्पना त्याची आणि काम त्याने केलं, सामान वगैरे सगळं त्याने शोधलं। यासाठी जेवढं काय सामान वगैरे लागलं किंवा गाडी जे गोष्टीची लागली ती गोष्टी आम्ही सगळ्या या ठिकाणी स्वतः त्या ठिकाणी जाऊन आणल्या आणि त्याने खोटं उगाच बोलला की आपले कर्मचारी त्याच्याशी म्हणजे कर्मचाऱ्यांनी जाऊन आणलं सामान। यशवंतराव भोसले पॉलिटेक्निकचे विद्यार्थी आम्ही या ठिकाणी फायनल इयर TY मेकॅनिकल मध्ये शिकत आहोत। ॲज पर MSBT रूल आम्हाला लास्ट इयरला फायनल प्रोजेक्ट करावा लागतो। यासाठी आम्ही बटन ऑपरेटेड गिअर चेंजर बाईक हा प्रोजेक्ट निवडला होता। त्यासाठी जी बाईक लागणार होती ती आम्ही घावनाळे खुटोळवाडी गावातून मिस्त्री यांच्याकडून 5,500 रुपयाला विकत घेतली होती। त्या गाडीचा नंबर MH07 761 असा होता। आम्ही या प्रोजेक्टसाठी ही बाईक वापरली। ह्या प्रोजेक्टवर 5 महिन्यापासून काम करतोय। याच्यात जे वस्तू लागणार, सोलेनॉइड स्विच, स्टार्टर स्विच सगळे आम्ही गेले 5 महिन्यापासून शोधतोय। या प्रोजेक्टला करायला आम्हाला ऑलमोस्ट 5 महिने लागलेले आहेत आणि ह्या महिन्याची कन्सेप्ट आम्ही कॉलेजमध्ये 5 महिन्याआधी सबमिट केलेली। त्या बेसिसवर आम्हाला मार्क पण देण्यात आलेले आहे। त्याच्यामुळे त्याचं प्रूफ आमच्याकडे आहे की आम्ही हा प्रोजेक्ट 5 महिन्याआधी केलेला आहे। आणि त्याच्यानंतर आम्ही ह्याच्याकडे फक्त एक बॉक्स तयार करायला गेलेलो आणि खालून म्हणजे टॉपिक भारत इंडस्ट्रीमध्ये टॉपिक खानकडे एक बॉक्स तयार करायला गेलेलो आणि खालचं स्टँड रिपेअर करायचा होता। त्यासाठी त्याच्याकडे आम्ही गाडी दिलेली। त्या गाडी दिलेल्या वेळी त्यांनी हा व्हिडिओ तयार करून टाकलेला आहे। ते आमच्या न कळत आणि आम्हाला न सांगता त्यांनी हे सगळं केलेलं आहे। हा प्रोजेक्ट MSBTला म्हणजे मुंबई स्टेट बोर्ड ऑफ टेक्निकल एज्युकेशन कडनं 3rd इयरला केला जातो। तर असं हे व्हिडिओ काढल्याने आमच्या करिअरवर खूप परिणाम होऊ शकतो। यावरून मी सर्व मुलांना सांगू इच्छितो की म्हणजे आता जेव्हा कॉलेजमध्ये वेळ मिळत नाही प्रोजेक्ट करण्यासाठी तेव्हा थोडी मुलं बाहेर जातात। म्हणजे अशा वेळी जेव्हा प्रोजेक्ट मिळतात तेव्हा आपण आपली सेफ्टी आपण बाळगली पाहिजे। कारण आपण बाहेर प्रोजेक्ट केल्यावर असं म्हणजे कोणी व्हिडिओ काढून आपल्या नावावर आहे म्हणून सांगू शकतो। त्यामुळे आपण कॉलेजमध्ये जास्त करून प्रोजेक्ट कम्प्लीट करण्याचा प्रयत्न करा आणि बाहेर जेव्हा प्रोजेक्ट करायला जाता तेव्हा आपल्या जबाबदारीवर आपण स्वतः प्रोजेक्ट करून दुसरा कोणी त्यावर असा व्हिडिओ काढून फेक न्यूज पसरवेल याची दक्षता घ्यावी। फायनल इयरचे प्रोजेक्ट त्याच्याकडे वेल्डिंगसाठी गेलेले असतात। अजून त्याने अजून प्रोजेक्टचे व्हिडिओज त्याने फेसबुक लाईव्ह वगैरे केलेले आहेत। तर यासाठी आमच्या मुलांनी काळजी घ्यायची की याच्यासाठी बळी पडू नये अशा माणसांपासून।